आज स्वतःला एक टास्क दिला, साडी वेअर करून नागपंचमीचा पूर्ण स्वयंपाक बनवायचा. लाईफ इज श्रेयाच्या 30व्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय डोंट नो यार, साडी वेअर करून पूर्ण स्वयंपाक बनवायचा माझ्याकडून हा टास्क पूर्ण होईलही की नाही तर माहित नाही, पण चला स्वयंपाकाला लागूया. पीठ वगैरे मळून मस्त पुऱ्या काढून घेतल्या आणि गरमागरम कांदी भाजी बनवली आणि तेवढ्यातच हे आले पूजेचे सर्व सामान घेऊन. अशी भारी जर कॉम्प्लिमेंट मिळत असेल तर मी तर रोज साडी वेअर करून स्वयंपाक करेल. आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी रेडी झालं ना, त्यांनी एवढा गोड कौतुक केलं तर मनाला किती भारी वाटतं. बस आता झालं खुश होऊन. यांना आता आरतीचं ताट पण रेडी करून द्यायचं आहे. मस्त यांना आरतीचं ताट रेडी करून दिलं आणि गेले हे पूजा करायला. छान नागदेवताची पूजा करून हे घरी आलेत. आणि हो, तुमच्याकडे पण असे दूध, लाया, फुटाणे घरात बाहेर फेकतात का हे मला कॉमेंट मध्ये सांगा. आमच्या इकडे छोटे छोटे लेकरं प्रसाद घेऊन आले होते. मस्त प्रसाद खाल्ला आणि लागले मग आणखी स्वयंपाकायला. सणाचा स्वयंपाक करायला किती वेळ लागतो ना. आणि हो, त्यात हे साडी वेअर करून मस्त भजी काढता काढता गरमागरम भजी खाल्ली आणि मग नंतर गुलाबजामू करायला घेतले. बघा, माझा टास्क तर कंप्लीट झालाय आणि माझं जेवणही बनवून रेडी झालाय. आज मी मस्त डाळ तडका, जिरा राईस, गुलाबजामुन, भजी, कढी, पुऱ्या एवढं काही बनवलं होतं. असा होता माझा दिवस. बाय बाय.